हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी सगळ्यांच्याच आवडीचा ब्रेकफास्ट म्हणजे चहा चपाती, पण आज मी चपातीऐवजी अशा प्रकारे घी पराठा बनवणार आहे। तुम्ही जर अशा प्रकारे पराठा बनवला तर पुन्हा पुन्हा पराठा बनवून खाल, एवढा भारी बनतो हा पराठा। चला तर मग याची रेसिपी बघूया। आता तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहेत त्या अंदाजाने तुम्ही गव्हाचं पीठ घ्या, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्या। पीठ मळून झाल्यानंतर त्याचा एक उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आपण ज्याप्रमाणे चपाती बनवतो त्याप्रमाणे एक चपाती बनवून घ्यायची आहे। अशा प्रकारे त्यावरती तूप लावून मग आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे चपाती लाटून घेतल्यानंतर त्यावरती तूप लावायचं आहे। अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती पीठ टाकायचं आहे। पीठ टाकल्यानंतर ते सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपला पराठा अगदी कुरकुरीत बनतो। पीठ एकदम व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर या चपातीला अशा प्रकारे कट करायचं आहे। अशा प्रकारे कट केल्यामुळे आपला जो पराठा आहे त्याला एकदम छान असे लेयर पडतात। अशा प्रकारे आपल्याला याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे उंडा तयार करायचा आहे, बघू शकता। आणि हा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। आता हा पराठा लाटत असताना हलक्या हाताने लाटायचा आहे। इकडे तवा गरम झाला आहे, तव्यामध्ये मी तूप टाकलं आहे, तुम्ही तूप किंवा मग तेल सुद्धा टाकू शकता। आणि त्यावरती आपल्याला हा पराठा दोन्ही साईडनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपला जो पराठा आहे त्याला तूप लावून घ्यायचा आहे। बघू शकताय आपला जो पराठा आहे त्याला किती छान अशा लेयर पडल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत असा हा पराठा बनतो आणि खायला सुद्धा जबरदस्त लागतो। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता अगदी व्यवस्थित दोन्ही साईडनी आपला पराठा भाजला आहे। आता आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारेच आपले राहिलेले पराठे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। बघू शकताय लेयर किती छान पडले आहेत। आता हा पराठा तुम्ही चहाबरोबर तर खाऊच शकता, पण त्याचबरोबर पनीर मसाला किंवा मग चिकन मसाला याच्याबरोबर सुद्धा हा पराठा अप्रतिम लागतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा हा पराठा नक्की ट्राय करा। इकडे आपला चहासुद्धा रेडी आहे आणि आपले पराठेसुद्धा बनवून झाले आहेत। असा एक पराठा तुम्ही सकाळी नाश्त्याला खाल तर तुम्हाला दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही। अशा प्रकारे इकडे चहासुद्धा तयार झाला आहे आणि आपले पराठेसुद्धा बनवून झाले आहेत। तुम्ही सुद्धा ही पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडतील आणि एकदा बनवाल तर तुम्ही परत परत बनवून खाल, एवढे भारी हे पराठे बनतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।